तुम्ही म्हणजे तुमचं वय झालं की इतक्या छान दिसता तुम्ही तरुण असल्यावर तर. मग तर आमच्या भाऊंनी पसंत केलंय काय ना. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बातम्या लावलेल्या आहेत, तुम्हाला ऐकू येत असतीलच. आणि सकाळची आपली लगबग. काही जणींनी माझे ते गळ्यातलं जे होतं त्याच्यासाठी खूप साऱ्या कमेंट्स केल्या होत्या की ते कुठून घेतलंय आणि कितीला मिळालं किंवा ते कसं आहे हे जवळून दाखव. तर ते मी पटकन तुम्हाला दाखवते. ते याच्यामध्ये ठेवलंय, मी दाखवते तुम्हाला कसं आहे काय नाही. खूप साऱ्या जणींना ते डिझाईन आवडलं. ॲक्च्युली 1.5-2 वर्ष झालं माझ्याकडे ते आहे. आणि म्हणजे ते एकच मी कॅरी करते आणि कधी कधी इथं पण ठेवते. कारण काय होतं, ते एक जरी वेअर केलं तर त्याला 3-4 पदर आहेत, त्यामुळे मग पूर्ण गळा भरल्यासारखा दिसतो. जास्त ज्वेलरी ट्रॅव्हलिंगमध्ये कॅरी करायची गरज पडत नाही म्हणून. आणि खूप सुंदर आहे डिझाईन, म्हणजे ट्रॅडिशनल वेअरवर खूप छान जाते. हे डिझाईन दाखवते तुम्हाला एकदा. तर हे बघा, हे असं आहे आणि गळा भरून दिसतं, एकदम पारंपरिक वाटतो. हा दागिन्याचं नाव मला नाही माहिती आहे, पण हे असं दिसतं. मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. हे असं आहे. 2, 3, 4, 5 पदर आहेत आणि हे ब्लॅक आहे, म्हणजे इकडं काळे मणी आहेत आणि इकडच्या बाजूला गोल्डन कलर आणि अशा पद्धतीने आहे. तर बऱ्याच जणींनी विचारलं होतं, सो म्हटलं हे सांगून टाकावं. तर हे मला 150 रुपयाला समथिंग काहीतरी मिळालेलं आहे आणि ही डिझाईन खूप छान वाटलेली मला. गळा भरून दिसते एकदम. त्यामुळे कायची लगबग आहे. अगोदर स्वयंपाक पाण्याचं बघू आणि मग जरा वेळाने बोलू आपण. आज ना थोडंसं काम वगैरे आटोपल्यानंतर ज्या साड्या आपण सेम सेम घेतल्या होत्या ना तिघींसाठी, तर त्या वेअर करून काही रील शूट करायच्यात आणि त्याचे ब्लाऊज वगैरे पण थोडंसं फिटिंग अल्टर करावं लागेल. आईंना काही गरज नाही, पण आमच्या दोघींचा. शिवाय कशा वाटतंय, लुक कसा दिसतोय ते पण. तर त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. सो पाहत राहा आणि पुढे तुम्हाला खूप धमाल येईल. सकाळी खूप लवकर पाणी ठेवलेलं असतं आणि मग एकाची झाली की एकाची आंघोळ असं होतं. पण स्त्री थोडासा मागे राहतो, कारण माझं आईचं भाऊचं लवकर आवरतं, पण मग स्त्री थोडा लेट उठतो आणि मग त्यानंतर त्याच्यासाठी परत चुलीला पेटू घालायचं म्हणलं की ते अवघड होतं. त्यामुळे मग तो विस्तव जो असतो त्याच्यावरतीच थोडंसं हे केलं ना की लगेच पेट घेतं ते. पण आत्ता जरासं चिंबल्याला असतं जळण, मग त्या आडोशाला जे जळण आहे ना त्याच्यामुळे जरा लवकर थोडंसं पेट घेतं. नाहीतर बाहेर जळण जर चुकून राहिलं तर मग थोडासा पाऊस येऊन गेला की पेटत नाही ते आणि धुपत राहते चूल. त्यामुळे मग ज्या उडव्यातल्या गौऱ्या वगैरे आहेत, उडवाच म्हणतात का तुमच्या इकडे ते सांगा मला. आमच्या इकडे स्टोअर केलेल्या ज्या गौऱ्या असतात ना, तर त्याला उडवा म्हणतात, मोठा असतो तो. आणि कोल्हापूरकडे शेण्या म्हणतात. त्या दिवशी मी जे लावले होते ना गौऱ्या, तर त्यावेळी बऱ्याच कमेंट आल्या की कोल्हापुरात शेण्या म्हणतात म्हणून. तर आता स्त्रीसाठी पाणी काढलंय मी, तो ब्रश करतोय तोपर्यंत मग लगेचच पाणी सांड करते आणि लगे हातात त्याची पण आंघोळ झाली की मग बरं वाटतं. आता भाऊंची आंघोळ आज थोडीशी मागे राहिली आहे, त्यामुळे मला आई परत म्हटलं की पण भाऊंची राहिली आहे. मला वाटलं त्यांची झाली आहे म्हणून मी विस्तव विजवला होता. परत आणखी पेटू घातलं आणि ते थोडंसं जास्त वेळ लागला मला चूल पेटवायला, पण बऱ्यापैकी पेटली. मला असं झालं होतं लास्टला तर की नाही आता ही पेटणारच नाही, बहुतेक गिवअप करावं असं वाटत होतं, पण शेवटी पेटली. त्यातच टाकली वाटते, आहे ना त्याच्यात. आता श्रीचं बऱ्यापैकी आवरलंय, तर त्याला टिफिन द्यायचा आहे, त्यासाठी इथं स्वयंपाक करायला घेते मी. शिवाय आमच्या सगळ्यांसाठी पण स्वयंपाक बनवायचाच आहे, पण अगोदर त्याचं बनवून घेतलं की मग निवांत होतं. त्यामुळे मग इकडे चपाती वगैरे बनवून घेते. भाजी आज वांग्याची द्यायचं चाललंय आणि माझं सगळं लक्ष बाहेर यासाठी आहे की जारची जी गाडी असते ना, पाणी येतं, तर मग जार घेतो, तर ती एकदा निघून गेली की मग पाटीवर जायला लागतं, लांबजना पाटीला. तिथून पाणी आणायला लागतं जारचं भाऊंना. मग
लागते गाडीवर आणा, वेळ जातो. त्यापेक्षा मग आई म्हणलेलं की लक्ष असू दे म्हणून, आणि योगायोगाने आलेली गाडी, मग भाऊ यायच्या आतच ती आली आणि जार पण ते ठेवून गेले. सो पाण्याचा प्रश्न तर मिटलेला आहे. या अगोदर जेव्हा आम्ही लांबजण्याला आलो होतो ना, तर तेव्हा मुबलक पाणी होतं. या वर्षीचा उन्हाळा खूप जास्त खडतर होता, त्यामुळे मग पाण्याची पातळी खाली गेली आणि त्यामुळे मग बोर वगैरे सगळे ॲरोचे प्लांट बंद पडले. नाही तर अगोदर कसं होतं माहिती का, की जस्ट कॉईन टाकायचा, एक घागर भरून आणायची आणि 1-2 बॉटल एक्स्ट्रा यायच्या त्याच्यासोबत. पण आता डिरेक्टली ते आत्ताचे जर चुकलं म्हणजे गेलं दारातून ते, तर मग डिरेक्टली पाटीवर जायचं, असं बरंच काही वाढतंय. सो त्यासाठी आता इथे पाहू शकताय छान अशा भाकरी झालेल्या आहेत, चपात्या झालेल्या आहेत, वांग्याची भाजी केली आहे, वरण केलेलं आहे, शिवाय थोडासा भात पण. भाऊंचं जेवण वगैरे झालं आणि श्रीला आणि शौर्यला सोडून आले ते शाळेमध्ये. कॅमेऱ्याला अजिबात घाबरत नाहीत भाऊ. शिकार करायला शिकलेत आता. हा, छोटे छोटे झुरळ वगैरे मारतात. त्याची आई घेऊन तिथं प्रॅक्टिस घेते दारात आपल्या. भाऊंच्या भोवतीच फिरते ते. जेवढा वेळ भाऊ आहेत ना घरी तेवढा वेळ. हे बघा, भाऊंचं जेवण झालं की आई आणि मी दोघी पण लगेच जेवण करून घेतलं आणि आता मी गोळ्या घेते माझ्या रेग्युलरच्या. मला मागच्या 1-2 व्लॉगमध्ये कमेंट आल्या होत्या की बकेट फुल भरलेलं कसं उचलतेस तू, एवढं जड नकोस उचलत जाऊ. तर प्रामाणिकपणे सांगू का, गरम पाणी अर्धा बकेटच घेते मी आणि तेवढंच उचलते. फुल बकेट भरून नाही उचलत. आणि आईंना पण ते शक्य नाही की मला उचलून आणून त्या बाथरूमपर्यंत देतील, आणि भाऊ नेहमी अवेलेबल असतीलच असं नाही. त्यामुळे मग मी सोल्युशन काय काढलं की छोटं बकेट तरी घ्यायचं, किंवा मोठं बकेट घेतलं तर अर्धं बकेटच, किंवा थोडंसं उचलायला सोपं जाईल ह्या हिशोबाने. आणि गावाकडे तर खूप बोलतात बघा, म्हणजे बऱ्याच जणी महिला म्हणतात की आम्ही तर शेतातलं काम करायचो आणि त्यामुळं आमची डिलेवरी सोपी झाली, किंवा मग आत्ताच्या पोरींचे खूपच हे असतात, चोचले असतात त्या गोष्टी. त्यामुळे मग तसं म्हणता पण नाही येत की मी नाही करणार किंवा असं, ते बरं पण नाही दिसत. सो ज्या गोष्टी आहेत त्या आहेत, त्यात कसं तरी ॲडजस्ट करणं किंवा त्यातनं मार्ग काढणं हे जास्त महत्त्वाचं असतं. सो मी तसं करते. म्हणजे तेच काम, आता सपोज भांडी आहेत मला घासायची, तर ती एकदाच टोपलंवर नेण्यापेक्षा मग अर्धी करून नेते. पाण्याचं तसंच करते. जेव्हा समोर काही ऑप्शन दिसत नाही ना, त्यावेळी चिडण्यापेक्षा थोडंसं शांत व्हायचं आणि काहीतरी जुगाड करण्याचं बघायचं. आता ना सगळी घरातली कामं आवरली, जेवणं पण झाली आहेत. श्री आणि शौर्य पण गेलेत स्कूलमध्ये आणि भाऊ गेलेले आहेत औषाला काय. हां, आणि आता शिवाजी महाराजांची सिरियल लागली आणि थोडा वेळ बघत बसतील. आता एडिटिंग करते थोडा वेळ. तसं तर 4:30ला शाळा सुटते, पण तिकडे रामभैयाचं हॉटेल आहे, तिकडे गेली होती दोघं पण. त्यामुळे आता 5 वाजले त्यांना घरी यायला. आल्यानंतर हातपाय तोंड धुवायला लावलं आणि दूध दिलं श्रीला. आणि इकडे आमची चहाची तयारी, कारण भाऊ पण शेतातून आले. त्यांना जरा जास्त काम होतं, म्हणजे औषधाला एक काम होतं ते करून मग ते शेताला गेले आणि शेतातून परत आल्यानंतर थकून आलेले असतात, त्यामुळे चहा तर बनतोच. मग आई आणि भाऊंना चहा दिला, मी माझं प्रोटीन पावडर घेतलं, सायंकाळचं झाडून भांडे केले की मग रात्रीचा स्वयंपाक करायला लगेच. आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्या एक ताई आहेत, त्यांचा फोन आलेला. या अगोदर पण त्या नवरात्रामध्ये येऊन गेल्या होत्या आई भाऊंना भेटून. तर आता इथले लांब जाण्यातले ब्लॉग जात आहेत, त्यामुळे मग त्या येणार आहेत म्हणून फोन आला होता भाऊंना. मागच्या वेळी जाताना त्याला फोन नंबर घेऊन गेला होता. सो आता मी चहाची भांडी वगैरे पडलेत तेवढी घासून घेते दुपारच्या जेवणाची ते, आणि त्या आल्यानंतर मग थोडंसं कंटिन्यू करेन जर त्या कम्फर्टेबल असतील शूट करण्यासाठी. तर जर त्यांची इच्छा असेल तर मी नक्कीच दाखवेन. एवढं प्रेम करतात लोक. याच्या अगोदर त्यांना एकदा हेलपाटा झालेला, येऊन गेलेल्या माघारी. एकदा आई भाऊंना भेटून गेल्या, म्हणजे आई भाऊ पण शेताला कुठतरी गेले होते, त्यावेळी ताईंना भेटून गेल्या. आणि नेक्स्ट टाईम आई भाऊंना भेटून गेल्या, कॉन्टॅक्ट नंबर भाऊंचा घेऊन गेलेला. आता यावेळी आपल्याला भेटण्यासाठी येतात. तर छान वाटतं की फक्त व्हिडिओ पाहून एवढे प्रेम करणारी लोक आहेत. खरंच खूप भारी वाटतं. चला आता पटापट आवरून घेते झाडून वगैरे सायंकाळचं,
जेणेकरून ते यायचं. आता आपल्या इथलं सगळं स्वच्छता वगैरे व्हायला पाहिजे. राहू दे ना, काय नाही, तुम्ही आले हेच आहे. इथंच करमते म्हणतोय तू. श्री कुठं राहायचंय तुला, इथं का कोल्हापूरला? याच्या अगोदर तुम्ही नवरात्रात आले होते ना? हा, मला ताईचा फोन आलता बहुतेक की शूटिंग चालू होतं म्हणले, दादा बोलले मला. मग आई भाऊ शेतावून येऊ लागते. थांबलं म्हणलं, आले तर आता आई भाऊची तर भेट घेऊन जाऊ. आई भाऊ आल्यावर बोललो आणि तो बी असं चालतो. होय, आजोबाला बरं नव्हतं म्हणून बघायला गेलो. इथं आहेत का तुमचे रिलेटिव्ह? नाही, निलंगेला. अच्छा अच्छा. इथून निलंगा किती आहे? लांब पडते तरी. 30 किलोमीटर तर आहे वाटतं. हा, 25 आहे का? आवसा 30 पडतंय इथून ना. लिनी सारख्या तुम्ही म्हणजे तुमचं वय झालं की इतक्या छान दिसतात तुम्ही. तरुण असल्यावर तर म्हणून तर आमच्या भाऊंनी पसंत केलंय काही ना. असं नुसतं आगापणा करावं म्हणतोय श्री. जातोस का? जातोस का? जागी बसत नाही. आता इथं म्हणसतो तिकडं, तिकडं म्हणसतो तिकडं. आजकालच्या एवढ्या स्वार्थी जगामध्ये कोण कोणासाठी इतका वेळ काढतंय, पण सुदैवाने यांनी माझ्यासाठी तो वेळ काढला. याच्यात खरंच खूप काहीतरी अचीव केल्याचं फिलिंग. मेन म्हणजे ना, आपल्या युट्यूब फॅमिली मेंबर आलेल्या, तर त्या आईनं म्हणत होत्या किती छान दिसतं आई तुम्ही या वयात पण. आणि का म्हणजे थोडा वेळ बसल्या होत्या, ते सास्तूर बाकणीच्या होत्या भेटण्यासाठी आलेल्या. बघू थोडासाच फरक आहे ना, एक थोडीशी गुटगुटीत आहे आणि एक थोडी ही आहे. हा, ताप आलती म्हणती आई. सकाळी दवाखान्यात घेऊन आली. दिसते म्हणून मला पप्पा घेतात आणि दीदी माझी मम्मी सारखी दिसते म्हणून मम्मी दीदीला घेते. असं आहे का? बर. किना पण छान छान सँडल्स घेतल्यात. कशा आहेत बघू आपण. खोल. अरे वा वा, मस्त आहे, मस्त. कलर पण छान आहे. कितीला मिळाली? 250. ही प्राचीची सँडल आहे आणि सृष्टीची सृष्टीची चप्पल. कलर छान आहे घ्यायचा पण. तर तुम्हाला कुणाची आवडली सांगा. साईज दोघींची बहुतेक सेम सेम एकच आहे. 4. मला 5. तर ही प्राचीची आहे आणि ही सृष्टीची. सृष्टी दीदीची आवडली का प्राची दीदीची ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा बरं का. मला दोन्ही पण आवडल्या. आलेत आता. आणि इथं ह्या वैष्णवीच्या मुली आहेत, म्हणजे माझ्या भाचीबाईच्या जुळ्या. आणि आत्ताच्या दाखवा बरं सगळं. ह्या आत्ता अशा दिसायला लागल्या. ही लहान आहे काही लहान आहे? ही मोठी लहान आहे, ही लहान आहे, ही मोठी आहे. त्या गाव आहे ना. नाव काय ठेवलं? मोठीचं नाव प्रांजली आहे. मग तिच्या जरा मोठीचं नाव आहे माहेश्वरी आहे. माहेश्वरी. आणि ती समजा बाकीचं आहे शर्वरी. शर्वरी. तर आता रात्रीची जेवण वगैरे झालेत आणि आता झाडून वगैरे काढते आणि हे झाल्यानंतर मग परत एकदा वॉक करून यायचं. मग जेवण वगैरे झालेत. आता दूध घेतलंय आणि थोडंसं वॉकिंग करून येते मी. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते सांगा. मला आय होप आवडला असेल. आणि इकडे TV पाहायला चालू आहे. आई भाऊ श्री. त्यानंतर हे बघा इथं श्री आई जवळ झोपलाय, म्हणजे TV पाहत पडलाय. तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. होप तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटते मी लवकर तुम्हाला उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.